सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत। तुम्हालाही उत्सुकता असेल की मी काय बोलणार आहे आणि एकंदर या मतदारसंघाचा आढावा घेत असताना आज पहिल्यांदाच लोकमुद्रा जनहित पार्टीच्या या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आपलं स्वागत करतोय। आमच्याकडे ज्येष्ठ नेते आहेत डॉक्टर भक्तिकुमार दवे साहेब, ज्यांनी रायगड जिल्हा काँग्रेसचं अनंत काळ सरचिटणीसपद स्वीकारलेलं आहे, सांभाळलेलं आहे यशस्वीरित्या। ते आज माझ्यासोबत आहेत। आमच्या पक्षाचे खजिनदार आनंद पाटील आहेत, सेक्रेटरी आता येत आहेत सुधीर सोमवंशी, आमचे ज्येष्ठ पदाधिकारी मंगेशजी आहेत, माझ्या मागं ॲडव्होकेट मनस्वी ताई गोवारी आहेत, अश्विनी ताई भोसले आहेत, संजुगिता ताई परदेशी आहेत, त्याच्यानंतर प्रसाद जाधवी आहेत आणि कोणी राहायचं का, हां मुनीरजी तांबोली, डॉक्टर मुनीरजी तांबोली अल्पसंख्याक विभागाचे मुनीरजी आहेत। राज्य विधानसभेच्या निवडणुका 20 नोव्हेंबरला होत आहेत आणि या निवडणुकीला आम्ही सामोरे जातोय। लोकमुद्रा जनहित पार्टीचे स्थापना झाली हे तुम्हाला सांगायला मला खरंच आनंद होतोय। रजिस्ट्रेशन पण झालं, राज्य नव्हे तर केंद्रीय मुख्य निवडणूक आयोगाने 25 तारखेला, मागच्या आठवड्यात जी आपली 25 तारीख झाली, तर 25 ऑक्टोबरमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्षाला नोंदणीकृत मान्यता दिली आणि मग ठरवलं की आता 28 तारखेला फॉर्म भरायचा आहे, तर आपण आपल्या पक्षातर्फे भरूया फॉर्म। कारण खूप काही अडचणी असतात। अजूनही पनवेलकर मतदार अपक्ष उमेदवाराच्या मागे उभं राहणं पसंत करत नाहीत, कारण काही असतील माहीत नाही मला, पण लोकांनी खरं तर पक्ष बघून मतदान करू नये। तर आता त्यांच्या हाकेला कोण धावत जातो, कारण तुम्ही पाहिलं असाल तर गेले अनेक वर्ष मतदारसंघाच्या समस्या हटलेल्या नाही आहेत। त्याच समस्या तुम्ही बातम्या टाकून टाकलात, तुम्ही चांगलं काम केलं, पण शेवटी कसं असतं की जागृत लोकप्रतिनिधी असायला हवेत। पनवेलकरांच्या दुर्दैवानं आजी माझी 2 आमदार या निवडणुकीत उभे आहेत। मी अनेक कार्यकर्त्यांना त्यांच्या सांगतो की बाबांनो 5 कामं सांगा की जी तुमच्या आमदारांनी या मतदारसंघासाठी केलीत। तुमच्या वचननाम्यात काय दिलंय तेही आम्ही पाहत नाही, पण 5 कामं अशी दाखवा की जी लोकाभिमुख आहेत आणि कोणीही उत्तर द्यायला तयार नाहीये। आज आम्ही हेच प्रश्न लोकांसमोर घेऊन जात असताना तुमच्या समोर वचननामा, जाहीरनामा नव्हे तर शपथनामा आम्ही देत आहोत जनतेला पनवेलच्या। शपथनामा त्याची चांगली सुंदर आकर्षक मांडणी असलेली आणि आम्ही काय करणार आहोत आणि आम्ही काय केलंय ह्या दोन्ही बाजू हा आरसा जनतेसमोर आम्ही ठेवलाय। आणि नुसता आरसा ठेवलेला नाहीये, तर 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर आम्ही सत्य प्रतिज्ञापत्रावर लिहून देतोय की आम्ही शपथनामामध्ये पनवेलच्या मतदार बंधू भगिनींना जे आश्वासनं देतो ते आम्ही पूर्ण करणार आहोत। गंमत अशी आहे की केवळ कागद रंगवणं, वचननामा देणं आणि बाकीचे सगळे कायद्याच्या विरोधात जाऊन निवडणुका जिंकणं हे प्रकार सर्रास चालू आहेत। त्याला पनवेलजी अलिप्त नाहीये, पण पनवेलकरांसाठी प्राणाची बाजी लावून लढणारा मी त्या 13 उमेदवारांमध्ये एकमेव आहे, हे तुम्हाला मी सांगतोय। तुम्ही सगळ्यांनी मला अनुभवलं
मी किती आक्रमक आहे. मी जेवढा आक्रमक आहे तेवढा माझा व्यासंग आहे, अभ्यास आहे, प्रशासनावर पकड आहे. मी कुठल्या अधिकाऱ्याला साहेब ते जरा बघा म्हणून सांगत नाही, ते का झालं नाही आणि का केलं नाही याचा जाब विचारतो. म्हणून माझा सक्सेस रेट सगळ्यांपेक्षा जास्त आहे. आज सोशल मीडियाचं सगळं चाललं आहे, त्याच्यावर काय काय खोटे. मी आत्ता तुम्हाला सांगितलं की मी गेल्या आठवड्यात एक बातमी छापली होती दैनिक निर्भीड लेखमध्ये. प्रशांत ठाकूरांनी लोकांना, नागरिकांना जखमांचा आभाळ दिलं. कोणीतरी कुठल्या तरी पत्रकारांनी खोडसालपणा केला. पत्रकारांनी म्हणा किंवा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी म्हणा, तशीच्या तशी बातमी छापली. माझ्या फोटोच्या जागी बालाराम पाटलांचा फोटो टाकला आहे आणि बातमी जशीच्या तशी छापली. सगळे शब्द माझे आहेत. आणि इतक्यावर थांबले नाहीत तर आमचं ठरलंय हे पण त्याच्यात लिहिलंय. हसायला आला. आता हा खोडसालपणा पत्रकारांच्या नावावर जर पब्लिक करत असेल किंवा कार्यकर्ते करत असतील तर पनवेलचं दुर्दैव आहे. म्हणजे खोट्या बातम्या, खोटा जो प्रचार चालू आहे तो कुठंतरी आपल्याला मारक आहे. आज मी टीका करणार नाही आहे. माझे स्पेशल व्हिडिओ येणार आहेत कारण मी तुम्हाला अडचणीत आणणार नाही. मी पत्रकारांना कधीही अडचणीत आणणार नाही. मला जेवढं पत्रकारांच्या दृष्टीनं बोलायचं आहे तेवढंच मी बोलेन. पण पनवेल महापालिकेत तिन्ही उमेदवार अत्यंत भ्रष्ट आहेत. त्या संदर्भात मी माझे स्पेशल व्हिडिओ काढून मी माहिती देणार आहे. आणि त्यांनी काय भ्रष्टाचार केला आहे आणि त्यांनी लोकांनी त्यांना मतदान का करू नये त्या संदर्भात मी सांगेन. मी आज त्यांना बोलत नाही. माझे 2-3 व्हिडिओ फार भयानक येतील. पनवेलकरांची तर झोप उडवतीलच, पण नेत्यांची सुद्धा झोप उडवतील. हे मला एक कळत नाही की बालाराम पाटलांना निवडणुकीची हाव किती, प्रशांत ठाकूरांना निवडणुकीची हाव किती. केवळ विवेक पाटील हे बालाराम पाटलांना आमदार करण्यामुळं आज जेलमध्ये जात आहेत. आणि तुम्ही हायकोर्टाचा जर निकाल वाचलात, मुरलीधर सुताणे का काय ते हेमंत मुरलीधर सुताणे, त्याच्या जामीन अर्जावर निकाल देताना बिल्लर नावाच्या न्यायाधीश महाशयांनी स्पष्ट लिहिलं आहे की माझ्याकडे जामीन मागू नका, 1 वर्षाच्या आत याचा निकाल लावा. आणि दुर्दैवानं त्या केसमध्ये फार भयानक निकाल, धक्कादायक निकाल लागेल. हे सगळं घडलं आहे हे फक्त बालाराम पाटलांची राजकीय हाऊस. प्रशांत ठाकूरांचं तर काय बोलायलाच जागा नाही आहे. म्हणजे प्रशांत ठाकूरांवर काय बोलायचा हा प्रश्न आहे. त्यांच्या भ्रष्टाचारावर बोलायचं, त्यांच्या दुर्गुणांवर बोलायचं, त्यांच्या अतिशय भयानक म्हणजे भ्रष्टाचाराचा वारसा रामशेठ ठाकूरांनी भ्रष्टाचार केला हे जगाला माहिती आहे. प्रशांत ठाकूरांनी पण केला. पण वफक बोर्डच्या औरंगाबादच्या निर्णयात बोगस जागेची विक्री केली म्हणून प्रशांत ठाकूरांच्या मुलाचं नाव आहे. निर्णय माझ्याकडे कॉपी आहे, ज्यांना पाहिजे त्यांना मी देईन. पण माझी इच्छा नाही तुम्ही इतकं भयानक छापावं. तुम्ही अडचणीत येऊ नका. तुम्ही अडचणीत न येता समाजाला जेवढे शहाणे करून तुम्हाला सोडायचं असेल जेवढं तुम्ही करा. सगळ्याची जबाबदारी मी घेईन. माझ्याकडं सगळ्या कोर्टाच्या कॉप्या आहेत. रामबागचं काय झालं, माझी याचिका दाखल झाल्यानंतर किती हालचाली झाल्या. मी 40 RTIचे अर्ज टाकले आणि त्याच्यानंतर गेल्या 3 महिन्यात 3दा रामबागेवर कारवाई करण्याचे आदेश झालेत. कारण मी केवळ रामबागच्या मालकांवर गुन्हा दाखल करा असं म्हटलेलं नाही आहे, तर शासकीय जे अधिकारी आहेत, सिडकोचे जे अधिकारी आहेत, सिडकोचे अधिकारी असतील, तहसीलदार असतील, वन अधिकारी असतील, ज्या ज्या खात्याचे अधिकारी प्रदूषणाचे किंवा पर्यावरणाचे, त्या सगळ्यांची फार पाचावर धारण बसलेली आहे आणि त्याचाही रिझल्ट लवकर येणार आहे. त्याच्यामुळे मी निश्चितपणे निवडणूक लढतो आहे. निवडणूक आली म्हणून राजकारण किंवा शिंतोडे उडवणाऱ्यांपैकी मी नाही आहे. मी गेले अनेक वर्ष म्हणजे किमान 2014 पासून तरी मी एकसंधपणे या सगळ्याच्या विरोधात लढतो आहे. आणि त्याच्या आधीचेही जर तुम्ही पाहिलं तर त्याच्या आधीचेही मी तुम्हाला पुरावे देईन की मी काय लढलो आहे.
म्हणजे काँग्रेसचा मी पदाधिकारी, रायगड जिल्हा काँग्रेसचा मी उपाध्यक्ष होतो, विचारशीलचा अध्यक्ष होतो. पण काँग्रेसची नगरपालिकेत सत्ता असताना गटनेता गटारात अशा हेडिंगची बातमी टाकणारा मी एकमेव पत्रकार होतो. म्हणजे लोक मला विचारतात तुम्ही काय केलं, किंवा पनवेल सुधारायला हवं की नको, मी अग्रलेख लिहिला होता. त्याच्याशिवाय उरणचं जे JNPTचं, म्हणजे तुम्हाला माहिती असेल माझ्यावर केस झाली, पण उरणच्या JNPTचं जे ब्रिज झालंय ते ब्रिज फक्त कांतीलालकडून मुलं झाले. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. तुम्हाला आठवत असेल की मी करल फाटा चालकानो खड्ड्यातून शोधा वाटा अशी बातमी दिली होती. आणि ती बातमी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी रामसेठ ठाकूरांनी पत्रकार परिषद घेतली होती. तुम्हाला आठवत असेल बऱ्यापैकी लोकांना. आणि त्याच्यात त्यांनी मग जे काय बोलले ते त्यांच्या वर्तमानपत्रात सुद्धा ते छापू शकले नाहीत, फक्त बोलले आणि सोडून दिलं. त्याच्यानंतर 2 महिन्यात JNPTनं ते टेंडर काढलं 3,500 काहीतरी, 3,500 कोटीचं, आणि ते ब्रिज झालं. आणि त्याचा राग म्हणून, कारण त्याचवेळी माझी बातमी आल्यानंतर 8 दिवसात दैनिक सकाळनं बातमी छापली होती उरणचं मरण. आणि मग अजित पाटील आणि मी एका बातमीत आम्हाला गुंतवण्यात आलं, त्याच्यातनं आम्ही 70% सुटलो. आता एक केस आहे ती सुद्धा हे होईल. हा सगळा इतिहास किंवा उजळणी सांगण्याचं कारण एवढंच आहे की अनेकांनी डोळसपणे पाहून पनवेलकरांना जागृत केलं पाहिजे. मी आज आता आपल्यासमोर शपथपत्राचं पहिलं प्रकाशन करतोय. त्याच्यानंतर मी शपथपत्रात काय लिहिलंय ते तुम्हाला सांगतोय. शपथपत्राबरोबर मी 500 रुपयाच्या बॉन्डवर, सत्यप्रतिज्ञापत्रावर हे शपथपत्र काय आहे तेही तुम्हाला वाचून दाखवतोय. मी केलेल्या कामांचा आढावाही घेतोय. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी त्याला प्रसिद्धीही दिलेली आहे. आणि मी वाईट नाही, हे जागतिक लेवलची लोक काय म्हणाले तेही तुम्हाला त्याच्यात बघायला मिळेल. माझ्या परीनं माझ्या पक्षाचा हा पहिला शपथनामा आहे आणि तो आपल्यासमोर प्रकाशित करतोय. आणि हा पहिलाच शपथनामा प्रकाशित करताना या पनवेलकरांना 188च्या सर्व मतदारांना मी साष्टांग दंडवत घालतो, तुमच्या माध्यमातून नमस्कार करतो. आणि एवढंच म्हणतो की सत्याच्या वाटेवर जाऊन तुम्ही मतदान करा. कारण तुमचे लचके तोडायला लांडगे प्रत्येक वळणावर बसलेत, प्रत्येक टप्प्यावर बसलेत. मी तुमचा सहकारी आहे. मी तुम्हाला कधीही आयुष्यात धोका देणार नाही. आणि माझ्याकडनं कुणाला फसवलं, जनतेला फसवलं, हे केलं असं कोणतंही कृत्य होणार नाही. मी एक नागरिक म्हणून जेवढा जबाबदार आहे तेवढा उमेदवार म्हणूनही जबाबदार आहे. आणि पनवेलकरांनी मला निवडून द्यावं म्हणून मी प्रयत्न करतोय. अनेक जण, अनेक पक्षाचे नेते मला उत्तरं देत नाही आहेत, कारण त्यांना त्यांची अवस्था काय होईल त्याचा अंदाज आहे. पण काही लोक ट्रोल करतायत. आजच एका भाजपच्या कार्यकर्त्याला मी सांगितलं, तो म्हणतो तुम्हाला किती मतं पडली होती. मी त्याला सांगितलं तुझा बाप ज्यावेळी गल्लीत भाजप करत होता त्यावेळी आम्ही मतं नाही विचारली. भाजपला 10 वर्षापूर्वी किती मतं होती ती जरा सांगावी. राष्ट्रीय पक्ष आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, अनेक पक्ष आहेत. इतकी मोठी पक्ष असून त्यांचाही पराभव होतो. जय पराजय हा विषय नाही आहे. तुम्ही किती लढताय आणि किती प्रामाणिक लढताय आणि तुमचा प्रामाणिक हेतू काय आहे हे महत्त्वाचं आहे. हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. नाहीतर काय होतं, निवडणुकीत फॉर्म भरायचा, पैसे घ्यायचे, माघार घ्यायची, हे सगळे प्रकार चाललेत. बोगस उमेदवार उभे करायचे, आपणच विरोधकांना संपवण्यासाठी उमेदवार उभे करायचं. तुम्हाला निवडणुकीचं गेल्या वर्षीचं, म्हणजे मलाही त्यावेळी कळलं नाही मागच्या वेळी, की मागच्या वेळी बहुजन समाज पार्टीचा उमेदवार उभा होता.
असं असताना सुद्धा बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला फुलचंद खटकेनं 2 नंबरला टाकलं आणि प्रशांत ठाकूरांचा 1 नंबरला नाव ठेवलं होतं. यावेळी निवडणूक आयोगाला कळलं इथल्या की कांतीलाल कडू पार्टीसह आलेला आहे आणि ऑब्जेक्शन घेणार. बरोबर प्रशांत ठाकूरला 2 नंबरला टाकलं आणि 1 नंबरला हत्ती आला. म्हणजे काय निवडणूक यंत्रणा करू शकते हे मी अनुभव घेतलेत. आणि ह्यावेळी आत्तापर्यंत म्हणजे ह्या प्रक्रियेमध्ये दगाफटका झाला नाही. आता बाहेर जे काही चालू आहे त्याच्यावर मलाही बोलायचं नाही. ज्यावेळी मी बोलेल मी तुम्हाला सांगितले की माझे व्हिडिओ येतील आणि ते व्हिडिओ भयानक असतील. ते सुडाने नसणार आहेत, क्रोधाने नसणार आहेत. तर शहाणे करून सोडावे सकळ जना, माझी ही टॅगलाईन आहे की लोकांना जागृत करतोय आणि या जागृतीतून समाज प्रबोधनातून सत्सक विवेक बुद्धीला जागून मतदारांनी मला निवडून द्यायचे. मी पहिल्या वेळेला शपथनामा आपल्यासमोर प्रकाशित करतोय. मग आपण पुन्हा एकदा संवाद साधूया. पेपर धन्यवाद. सर्व सगळ्यांना त्याची परत दे. त्याच्याबरोबर ह्याच शपथनाम्यासाठी जो ॲफिडेव्हिट दिलाय तोही मी तुम्हाला दाखवतोय. खोट्यांच्या कपाळी गोटा कसा बसेल याची मी वाट बघतोय. हा शपथपत्र आहे आणि या शपथपत्रावर नोटरी केलेलं म्हणजे नुसतं शपथपत्र केलेलं नाही आहे मी, तर हे नोटरी केलेलं पूर्णपणे आहे. हे आपण पाहू शकताय. याची एक झेरॉक्स प्रत आपल्याला दिली जाईल. शर्वाय एक प्रत आणि हे दे प्रत्येकाला. बसा. लोकमुद्रा जनहित पार्टीच्या शपथनामाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. माझी निशाणी आहे सितार, सतार किंवा विणा. ही विणा आहे पंढरीच्या वाटेवरच्या वारकऱ्यांची, त्यांचं विठ्ठलाशी असणारी नाळ आहे. संगीतप्रेमींचं सप्तसुरांचं नातं आहे. ही विणा म्हणजे सर्वसामान्य नागरिकांची प्रांजळ सकारात्मक ऊर्जा आहे. ही विणा सतार ही माझ्या जीवनाचे आणि पनवेलकरांच्या विकासाचे सूर शेडणारी ही सतार ही विणा आहे. 5 नंबर माझा आहे. 5व्या क्रमांकावर आलोय आणि 5व्या क्रमांकावरून निश्चितपणे 1 नंबरला आपल्याला भरारी घ्यायची आहे. आणि निश्चितपणे ह्यावेळी पनवेलच्या आमदारांविरोधात जी सुप्त लाट आहे ती प्रचंड मोठी लाट आहे. आणि मधल्या तुम्हाला विशेष करून सांगेन की मधल्या 3-4 महिन्यात काही वर्तमानपत्रात आमदार प्रशांत ठाकूरांच्या विरोधात नव्हे तर सत्यस्थिती मांडणारी काही बातम्या प्रकाशित झाल्या.
त्या वर्तमानपत्रांचा सुद्धा एक इफेक्ट पडला आहे आणि लोकांनी ठरवलं आहे की आता या खोट्या आणि लोकांची फसवणूक करणाऱ्या आमदारांना घरी बसवायचं आहे. त्याच्यामुळं प्रशांत ठाकूरांचा पराभव आता कोणी टाळू शकणार नाही. आणि बाळाराम पाटलांची अवस्था म्हणजे पाण्या वाचून तळमळणारा मासा आहे. तुम्हाला सांगतो मी, आजच मला शरद पवार साहेबांचं पत्र आलंय. हे पत्र फक्त माहितीसाठी दाखवतोय. माझ्याकडनं खूप अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या आहेत. स्वतः पवार साहेबांच्या सहीचं पत्र आज मला पोस्टाने मिळाले आहे की त्यांनी माझ्याकडनं पनवेल विधानसभा आणि राष्ट्रवादीच्या पक्षासाठी म्हणा किंवा एकंदरीत हे पत्र आज येणं हे सुद्धा मी शुभसंकेत समजतो. कारण बरेच लोक जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. पण पवार साहेबांनी हे एक पत्र पाठवलंय आणि त्याच्यात स्पष्ट म्हटलंय की भविष्यात आपले कष्ट आणि निष्ठा निरर्थक जाऊ नये याची पक्षाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात येईल. शेवटचं वाक्य आहे हे. एक वाक्य सुद्धा पवार साहेबांचं, देशाचा जाणता नेता आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाच्या वतीनं मला उमेदवारी देण्यासाठी जे काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा एक भाग झालो होतो आणि म्हणून त्यांनी हे मला पत्र पाठवलंय. म्हणजे एक गोष्ट आहे की मला कुठं असं कोणापुढं विनवणी करावी लागली नाही, कोणाला पार्टी पण द्यावी लागली नाही. पण त्या निमित्तानं जे काय घडतंय ते चांगलं घडतंय. माझ्या लोकमुद्रा जनहित पार्टीचं पहिला शपथनामा आहे की पनवेल महापालिकेच्या गोंधळामुळे नागरिकांना 2 वर्षाचा मालमत्ता कर नाग भरावा लागला. त्यांची नुकसान भरपाई म्हणून आम्ही निवडून आल्यास नागरिकांना 2 वर्षाचा मालमत्ता कर 100% माफ करणार. म्हणजे मालमत्ता कराची ही तारीख पडली, ती तारीख पडली, गेले 2.5 वर्ष हेच चालले. पण रिझल्ट मात्र दिला नाही. काहीतरी रिझल्ट हवा होता लोकांना 2.5 वर्षात. आणि आघाडी सरकार होतं, महायुती सरकार होतं. आघाडी सरकारचे इथं विधान परिषदेत आमदार होते, महाविकास आघाडीचे आमदार होते. उलट पक्षी महाविकास आघाडीच्या आमदारानं जाहीर केलं की मालमत्ता कर जर भरला नाही तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू. आता एवढा अपमान मतदारांनी सहन करावा का? तुम्ही विचार करा. तुम्हाला जर उद्या कोणी म्हटलं की बातमी टाकली नाही तर तुम्हाला जेलमध्ये टाकू, तर तुम्हाला ते सहन होईल का? म्हणजे एवढं हे. आणि अनेक उमेदवार म्हणतात आम्ही मालमत्ता करासाठी केले. रिझल्ट दाखवा, रिझल्ट. बातम्या छापून येणं हा एक भाग झाला, तुम्ही केलेला प्रयत्न झाला. जसं आम्ही अनेक कामांचं रिझल्ट दिलंय. कर्नाला बँकेचा दिला रिझल्ट. त्यावेळी सन्माननीय आमदार जे आहेत, बालिश आमदार, भूमाफिया आणि भ्रष्ट आमदार, सगळे विशेषतः तुम्ही लावू नका, माझ्यासाठी शिल्लक ठेवा. प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की कांतीलाल कडूंनी विवेक पाटलांची सुपारी घेतली आणि कर्नाला बँकेचं लायसन रद्द करून पैसे मिळतील कसे. या बालिश आमदारांना साधा नियम माहीत नाही की जोपर्यंत कुठल्याही अडगळीत आलेल्या बँकेचा, बुडीत बँकेचं लायसन रद्द झाला नाही तोपर्यंत इन्शुरन्सचे पैसे मिळू शकत नाहीत. एवढा जर अभ्यास नसेल तर या लोकप्रतिनिधीला काय म्हणायचं? इतकं भयानकता सगळी चालू आहे. दुसरं आमचं असं आहे की आमदारांनी आणि बाळू शेटणी सुद्धा लिहिलं होतं पाणी देणार, 24 तास पाणी देणार. आता यांच्याच दोघांच्या घरात पाणी नाही, तुम्हाला काय देणार? पण महापालिकेच्या देहरंग धरणातील 5 फूट गाळ काढून 14 फूट उंची वाढवली जाईल. तांत्रिक बाबींसह मजबूतीकरण करून डागडुजी केली जाईल. समांतर पद्धतीने राज्य सरकारच्या जलसंपदा खात्याकडून नव्या धरणाला परवानगी मिळवली जाईल, जेणेकरून 24 तास 365 दिवस मुबलक शुद्ध नियमित पाणी मिळेल. आता तुम्ही म्हणाल तोंडाच्या वाफा सोडताय. तुमच्यापैकी कोणीही RTI टाका. राजेंद्र निंबाळकर नावाचे आयुक्त होते, त्यांना त्यावेळी
हा आपण प्रस्ताव दिलेला आहे, पण सत्ताधाऱ्यांनी तो लक्षात घेतला नाही. म्हणजे आपण हे आज सांगत नाही आहोत, आपल्याकडे संकल्पना आहे, प्रस्तावना आहे आणि काम करण्याची धमक आहे. पनवेलचे रस्ते तुम्ही बघितलेत की सुधाकर शिंदे असताना त्यांनी काढलेल्या कोणत्याही कंत्राटाला एकही ठेकेदार टेंडर भरत नव्हता, कारण भ्रष्टाचार करायला मिळणार नाही. आणि म्हणून पनवेल महापालिका क्षेत्रातील सगळ्या रस्त्यांची विल्हेवाट लागली. आम्ही पनवेल मतदारसंघात नवीन टक्केवारी विरहित खड्डेमुक्त दर्जात्मक डांबरीकरण कॉन्क्रीटचे रस्ते देणार. आणि कॉन्ट्रॅक्ट देताना राज्य शासनाचा GR दाखवणार. राज्य शासनाच्या सार्वजनिक खात्याचा एक GR आहे, त्याच्यामध्ये राज्य सरकारनं म्हटलंय डांबरीकरणाचं काम पूर्ण झाल्यावर त्यानंतर 15 वर्ष त्याची मर्यादा आहे, आयु मर्यादा. 15 वर्षात रस्ता फुटता कामा नये. आपल्याकडं 15 तासात फुटतात, कारण ठेकेदार TIPL. कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता 30 वर्षाची आयु मर्यादा आहे. बघा काय अवस्था आपल्याकडे रस्त्यांची आहे. आणि याचं जाब कोणी विचारत नाही, हे दुर्दैव आहे. महावितरण तुम्ही जर एक पनवेल सोडलीत, पनवेलला सुद्धा खूप प्रमाणात लाईट जाते. नवीन पनवेलला 24 तासात 23 वेळा लाईट जाते. कळंबोलीला लाईट जाते, खांदा कॉलनीत लाईट जाते, कामोठ्यात लाईट जाते. ग्रामीण भागात लाईट आहे की नाही हे टॉर्च घेऊन शोधावं लागते, इतकी भयानक अवस्था आहे. म्हणून महावितरणच्या भूमिगत वाहिन्या आणि भविष्यात विचार करून क्षमतेपेक्षा जास्त पॉवरची यंत्रणा असलेले प्रत्येक शहरात आणि ग्रामीण भागासाठी पॉवर स्टेशनची उभारणी केली जाईल. कारण महावितरण याच्यासाठी वेगळं महामंडळ आहे. आणि काय करायचं हे या लोकांकडे अभ्यास नाही आहे. गेली 10 वर्ष आम्ही ऐकतोय भूमिगत केबल करू, भूमिगत केबल करू. पण हा भूमिगत केबल आणि माझ्या झोपडपट्टीवासियांचा विषय सारखाच आहे. म्हणून आता लोकांनी यांना शॉक दिला पाहिजे. तुम्ही पाहिलं असाल की महापालिका झाली, महापालिकेचं कार्यालयची इमारत हाती म्हणजे बांधण्याची इतकीच घाई करण्यात गरज नव्हती. त्यापेक्षा जर 500 खाटांचं हॉस्पिटल झालं असतं तर हॉस्पिटलच्या अनुषंगानं अनेक लोकांना त्याचे उपचार करावे लागले असते. आज मी दररोज 10-15 पेशंट त्यांचे पैसे कमी करून देताना, मग कामोठा असेल, खाजगी हॉस्पिटल असतील, यांना सरकारी नियमानुसार पैसे देतो. म्हणून आम्ही म्हटलं की मुंबईतील JJ हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल किंवा KM हॉस्पिटल यांचे जे धोरण आहे महापालिकेचं धोरण, त्यानुसार पनवेलमध्ये 1000% 500 खाटांचं हॉस्पिटल उभारणार. राज्य शासनानं निधी द्यावा अथवा देऊ नये, निधी उभं करण्याची धमक आमच्यात आहे. निधी कसं आणायचं हे सुद्धा आमच्याकडं आम्हाला माहिती आहे. अनेक ठिकाणी अनेक मेळावे झाले, 3000 लोक कामाला लावली, 2500 अशा बातम्यात ऐकलं. प्रत्यक्षात एकही कामगार कुणीही कामाला लावलेला नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर रायगड जिल्हा उद्योग विभागाकडनं RTI टाकून माहिती घ्या. म्हणजे इतके रोजगार मेळावे झाले, त्यातनं किती कामाला लागले. आणि म्हणून बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करता प्रशिक्षण केंद्राची निर्मिती आणि विविध कंपन्यांमध्ये प्रत्यक्षात नोकरीची हमी. इथं पण आम्ही राज्य शासनाचा GR वापरणार. 80% स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे असं राज्य शासनाचा GR आहे. आज तुम्ही तलोजामध्ये बघितलं तर तलोजामध्ये फक्त राजकीय नेत्यांची कामं चालू आहेत, टेंडर. आणि कामाला कोण आहेत तर परप्रांतीय आहेत. मग गावोगावची पोरं काय करतात तर यांचे बॅनर लावतात, झेंडे फिरवतात. म्हणजे तुम्ही इतके भयानकता तुम्ही पोचताय, ही दूर करण्याचं काम आम्ही हाती घेतलंय. आज अनेक ठिकाणी महापालिकेमध्ये जवळजवळ 250 महिला बचत गट नोंदणी केलेत. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जवळजवळ 200-300 महिला बचत गट आहेत. तुम्हाला आता माहिती असेल, एक ताजी बातमी सांगतो तुम्हाला की आता जे महिला बचत गटांना घेऊन त्यांच्या 47 महिला गटांच्या सदस्यांना घेऊन महापालिकेने
लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेत त्या महिलांचे 12 लाखाचे पेमेंट अजूनही दिलेले नाही. त्यांची दिवाळी कोरी गेलेली आहे. आणि तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो, 22 तारखेपासून मी प्रयत्न करतोय. मधल्या सुट्टी होती. आज दुपारी आयुक्तांनी त्यातले 6 लाखाच्या फाईलवर सही केलेली आहे. मग आमदार करतात काय? मग माझे आमदार करतात काय? हा प्रश्न विचारला पाहिजे त्यांना. आणि हे जे मी बोलतोय हे तुम्ही आज महापालिकेत जाऊन विचारा. माझ्या इथं संजोगिताताई बसल्यात, महिला बचत गटाचे त्यांनी 47 गट घेऊन त्यांनी फॉर्म भरलेत आणि त्यांना पैसे दिले नाहीत. त्यांनी माझ्याकडे सांगितलं, दादा असा विषय आहे. मी ताबडतोब उपायुक्तांना फोन केला, त्यांच्या महिला बचत गटाच्या ज्या आहेत प्रमुख त्यांना फोन केला. मग त्यांची काहीतरी अडचण सांगितली त्यांनी, एवढेच फॉर्म लागलेत तेवढेच लागलेत. यांनी पूर्ण डेटाही दिला पण तरीही पेमेंट निघत नाही. आता महापालिकेचे पेमेंट का निघत नाही हा संशोधनाचा भाग आहे, पण त्याच्यातनं माझ्या लाडक्या बहिणीसुद्धा सुटल्या नाहीत. हा गंभीर विषय आहे. आणि म्हणून पनवेल किंवा इतर शहरामध्ये महिलांच्या उद्योगधंद्याला प्राधान्य देताना महिला उद्योग हब किंवा महिलांसाठी मोठे व्यापारी संकुल आम्ही निर्माण करणार. कारण आम्ही याच्यासाठी महापालिकेकडं आणि MSRDC-कडं जागा मागितली होती, परंतु ती जागा कोचिस फाउंडेशनची झाडं लावायला दिली पेट्रोल पंपावर. हे आमदारांची दूरदृष्टी बघा. तिथं महिलांना चांगली बाजारपेठ झाली असती, तिथं त्यांनी भावाची झाडं लावली. जिथं सरस्वती विद्या मंदिरचं हायस्कूल होतं तिथं पार्किंग झोन केलं. हे एवढा दुर्बुद्ध माणूस भेटणं हे पनवेलकरांचं दुर्दैव आहे. फोन बंद करा. भाजी मंडई तुम्ही बघितलं, पनवेल, कारगर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, तलोदा फेज 1, 2, 3 तिथं भाजी मंडई आणि मासली विक्री केंद्रासाठी आम्ही 3 मजली इमारत बांधणार आहोत. हे सर्वसामान्य माणसाचे किती सस्यवलपट होते ते तुम्हाला सांगतो. डॉक्टर सुधाकर शिंदे आयुक्त आणि प्रशासक असताना त्यांनी पनवेलच्या रोज बाजारचा एक मॉडेल आराखडा तयार केला होता. आता शिंदे जाऊन 6 वर्ष झाली असतील, 5-6 वर्ष तर नक्कीच झाली, परंतु रोज बाजारची अद्याप ही एकही वीट रचली गेली नाही. म्हणजे इथं सुद्धा शिवस्मारकासारखा त्या भाजी मंडईचा आणि भाजी विक्रेत्यांचा प्रचंड घोळ केलेला आहे. आणि आठवडी बाजार आहेतच. तुम्ही जर काल बघितला असाल तर आठवडी बाजारचा मोरक्या प्रशांत ठाकूरच्या बरोबर बुलेट लावून की कुठली गाडी होती त्याच्यावर प्रचार फेरीमध्ये दिसत होता. म्हणजे समजा तुम्हाला आता या सर्वसामान्यांच्या विरोधात कोण आहेत आणि आठवडे बाजार कोण चालवत आहेत, पाहिजे तर व्हिडिओ तुम्हाला पाठवतो. इतकी भयानकता चालू आहे. म्हणून भाजी मंडईच्या म्हणजे आम्ही समाजातील सगळ्या घटकांना न्याय देण्यासाठी एक अभ्यास करून केला आहे. कुठल्याही शहरामध्ये वाहन पार्किंगची व्यवस्था नाही आहे. कळंबोलीमध्ये जी सिडकोची पे पार्किंग TIPLच्या हाती आहे त्याचाही बोजवारा तुम्ही बघितला तर कशी अवस्था झाली आणि त्यांनाच टेंडर कसा मिळतो हा एक संशोधनाचा विषय आहे. आणि म्हणून या संदर्भात सुद्धा आम्ही कटेकरांकडं एक 4 वर्षापूर्वी प्रस्ताव दिला आहे. तो प्रस्ताव असा आहे, त्याच्यामध्ये 2 पॉईंट आहेत की भाजी मार्केटच्या बाजूला असणारा तलाव, त्या तलावाच्या वरती 15 फुटीपासून पुढं 3 मजली इमारत तलावावर बांधायची. तलावाचं सुशोभीकरण करायचं, त्याचं अस्तित्व नष्ट करायचं नाही, त्याचं सुशोभीकरण करा, त्याच्यामध्ये कारंजे फुलवा आणि मग 3 मजली जर इमारतीवर आपण पार्किंग यंत्रणा उभारली तर बाजारातली पूर्णतः वाहन पार्किंगचा प्रश्न सोडून वाहतूक कोंडी सुटेल. हे सुद्धा 4 वर्षापूर्वी दिलं आहे, पण ह्या लोकांना करायचं नाही आहे. त्याच्याशिवाय नवीन इमारती जर तुम्ही पाहिल्यात तर त्यांना कुठेही पार्किंग व्यवस्था नाही. आम्ही त्याचाही प्रस्ताव दिला होता.
आणि भाजी मंडई जी आहे पनवेलची मुख्य, ती बालाजी ट्रस्टच्या भूखंडावर आहे. तर आम्ही तोही प्रस्ताव दिला की 50-50मध्ये त्याचं जर पुनर्विकास केला तर अनेक प्रश्न सुटू शकतील. हे आम्ही 4-5 वर्षापूर्वी दिले आणि पाठपुरावा करतोय, पण सत्ता नसल्यामुळं अनेक जण खो घालत आहेत. म्हणून आम्ही पे अँड पार्किंगची व्यवस्था करणार आहोत. महापालिकेच्या सर्व शाळा केंद्रीय आंतरराष्ट्रीय शिक्षण योजना राबवून आम्ही सुधारणार आहोत. मराठी शाळा तर टिकतीलच, अभिजात भाषा आहे, पण इंग्रजी माध्यमाच्या शाळासुद्धा टिकणार. आणि प्रत्येक शाळेत पालकांना ज्यात प्रवेश मिळत नाही, हे तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक 4-5 वर्षापूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील साहेब होते. विखे पाटील साहेबांच्या OSDचा भाचा म्हणजे बहीण खांदा कॉलनीत राहते, म्हणून विखे पाटील साहेबांनी तर पत्र दिलंच, पण विखे पाटील साहेबांच्या OSDच्या भाच्यासाठी सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा एका शाळेला पत्र दिलं की प्रवेश द्या. पण पनवेलच्या त्या शाळेने माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्राला दाद दिली नाही. ही यांची राजकीय पत. ते दोन्ही पत्र माझ्याकडे आहेत. म्हणून कोणीही पालक पाल्याच्या शिक्षण प्रवेशातून वंचित राहू नये याची दखल घेतली जाईल. आपण बघितलं, अनेकदा आम्ही लेडीज बार विरोधात आवाज उठवला, त्याच्यावर चर्चा झाली, आंदोलनं केली आणि बऱ्याच अंशी कारवाई झाली. पुन्हा ते चालू आहे, कारण सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनं करायची आणि राजकीय नेत्यांनी त्याला पाठबळ द्यायचं. म्हणजे समाजकारणाचा चुथडा का होतो, तर या सगळ्या गोष्टींमध्ये राजकारण घुसलंय. अन्यथा लेडीज बार बंद झाले असते. मी निवडून ज्या दिवशी येईल त्या दिवशी पनवेलचे लेडीज बार आपोआप बंद होतील, आणि नाही झाले तर कायद्याच्या चौकटीत राहून लेडीज बार बंद करणार, एवढी तुम्हाला ग्वाही देतो. या शपथनाम्यातलं टँकर माफियांसाठी आम्ही सिडकोच्या आणि MJPच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेतल्या होत्या. आणि तुम्हाला माहीत नसेल तर एका प्रकल्पग्रस्तांच्या संघटनेने माझ्या विरोधात एक पत्र दिलं की कांतीलाल कडू स्थानिकांच्या विरोधात आहेत. का तर म्हणे आमचं पाण्याचे टँकर बंद करतायत. आता पाणी चोरी होताना तुमच्यातला माणूस गप्प बसेल का? माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी गप्प बसावं का? पण आपण आसुडगावला मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होते, त्यातली 30% पाणी चोरी बंद केली आणि खारघर स्टेशनला 30% बंद केली. आणि हे टँकर कोणाचे आहेत तुम्हाला मी सांगायला नको. म्हणजे आपण ज्या ज्यावेळी ॲक्शन घेतो त्याच्यावेळी पाणी टँकर लॉबी जी आहे ती बंद होते, पण त्याच्या अनेक नुकसानही आपल्याला होतं. महापालिकेतील ठेकेदार पद्धतीतील गैरकारभार रोखणार. तहसीलदार कार्यालय, पोलीस, सिडको, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांची टक्केवारी हद्दपार करणार. आजही अनेक निर्णय जे होत आहेत की पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, वजन दिल्याशिवाय फाईल हलत नाही, ही सिस्टीम आपण बंद करणार. कारण अधिकाऱ्यांच्या दगडाखाली आपला हात अडकलेला नाही. आपलं कुठल्याही विभागाच्या मैत्री जरूर आहे, मैत्री आहे, त्या मैत्रीच्या एका क्षमतेपर्यंत सगळ्याच क्षेत्रातील लोकांना मी खांद्यावर घेतलंय, कोणाला सोडलं नाही. पण त्याला कधी डोक्यावर बसवायचं आणि कधी आपटायचं हे सुद्धा ताकद ठेवून मी आहे. त्याच्यामुळं प्रशासनातील भ्रष्टाचार रोखणार. नैना प्रकल्पावर सगळे बोलत आहेत. मुळात नैना प्रकल्प 2013 साली आला, त्यावेळी शेतकरी कामगार पक्षसुद्धा आघाडीच्या मध्ये होता आणि त्यांनी आत्तापर्यंत काही केलं नाही. या उलट पक्षाच्या लोकांनी नैना प्रकल्पात जागा खरेदी केल्या, त्याच्यात बांधकाम केली आणि फक्त हे आंदोलन चालू ठेवण्यासाठी सुरेश ठाकूरांना पुढे केलं. मी 4 वर्षापूर्वी सुरेश ठाकूरांना सांगितलं होतं की निवडणूक आली की तुम्हाला बाजूला केलं जाईल आणि बाळूशेठ त्याचं नेतृत्व घेतील. सुरेश ठाकूर आता मला सांगतात कांती तू बोललं ते खरं आहे. म्हणजे नैनासाठी सुद्धा काय केलं नाही. याच्या आधीची तुम्हाला एक गोष्ट सांगतो. नैना प्रकल्पग्रस्त विरोधाची
एक कमिटी आहे, तुमच्यापैकी किती लोकांना आहे मला माहीत नाही, पण त्याचे अध्यक्ष रामशेठ, उपाध्यक्ष विवेक पाटील, बाळाराम पाटील आणि ही कमिटी आहे. आणि या लोकांनी कमिटी केल्यानंतर 8 दिवसात रामशेठनी नैनाचा नारळ फोडला होता. मग मी विवेक पाटलांना विचारलं, बाबा हे काय म्हणून, तर त्यांनी मला सांगितलं का आमचा नाईलाज आहे, म्हणजे हे नैनाचे मारेकरी आहेत दोन्ही पक्ष. याशिवाय ज्येष्ठ नागरिक निवृत्तीधारकांसाठी मनोरंजन केंद्राची नितांत गरज आहे, कारण ज्येष्ठ नागरिकांकडे कुणीही पाहत नाही, पाहिलं तरी तुच्छतेने पाहतात, त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल. तरुणींना स्वयंसंरक्षणासाठी नियमित विनामूल्य शिबिरे आयोजित करणार, प्रत्येक घरातील तरुणी सुरक्षित आहेत याची दक्षता घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर सोशल मीडिया, व्हॉट्सअपवरून आम्ही महिला संरक्षणाला प्राधान्य देत 112 नंबर दिला होता आणि माझा मोबाईल नंबरही दिला होता. शेवटचा शपथनाम्यातील आमचं ग्वाही आहे की वारकरी भवनाची निर्मिती करण्यासाठी पनवेल तालुक्यात वारकरी संप्रदाय खूप मोठा आहे, वारकरी बहुल आहे आणि त्यांची इच्छा आहे की पनवेलमध्ये वारकरी भवन व्हावं. निश्चितपणे वारकरी भवन उभारला जाईल. पनवेल ते पंढरपूर रेल्वे सेवा आणि पनवेल उरण ते पंढरपूर बस सेवा यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. हा सगळा आमचा शपथनामा जो आहे तो या बॉन्ड पेपरवर आम्ही दिलेला आहे. आणि मग केलेली कामं तुम्हाला माहिती आहेत की 7,000 ठेवीदारांना 367 कोटी रुपयाची कामं दिलीत. महिला सुरक्षेला आत्ताच सांगितलं प्राधान्य दिलं. 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेत सवलत देऊन बिलाची रक्कम कोविड काळात तुम्ही माझं सगळ्यांनी काम पाहिलं असाल, त्यावेळी दोन्ही आमदार कोविड काळात लपून बसले होते. विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर तर शिबिरला जाऊन राहिले होते आणि बाळाराम पाटलांनीही कोविडमध्ये काम केलं नाही. महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं काम माझ्या हातून घडलं, तेही केलं. छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं नामकरण म्हणजे नाव बदलण्याचा घाट चारुशिला घरात नगराध्यक्ष असताना सुरू होता आणि ठराव घेतला. तो लढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावासाठी मी लढलो आणि एका राजकीय पुढाऱ्याच्या मुलाचं नाव द्यायचं होतं त्या चौकाला, तो मी पूर्णपणे यांचा घोटाळा प्रशांत ठाकूरांचा हाणून पाडला. त्याच्यानंतर पाणी प्रश्नासाठी कुठल्याही लोकप्रतिनिधी म्हणा, लोकनेत्यांनी म्हणा, कुटुंबासाठी उपोषण केलेलं नाही. पण पनवेलच्या पाणी प्रश्नासाठी मी, माझी मिसेस, माझा मुलगा आयुक्तालयाच्या बाहेर उपोषणाला बसलो होतो. माझे सहकारी होते संघर्ष समितीचे आणि अनेक ठिकाणी म्हणजे नवीन पनवेल असेल, सिडको असेल, अंबरनाथला असेल, MIDC, प्रत्येक शहरामध्ये कुठं 3 MLD, कुठं 6 MLD, कुठं 7 MLD पाणी वाढवून आणले. शिवाय अनेक ठिकाणच्या जलवाहिन्या फुटल्या होत्या, त्या सुद्धा आपण सोडलेल्या आहे. लेडीज बार आंदोलन केलं हे तुम्हाला सांगितलं. विद्या चव्हाण होत्या किंवा तृप्ती देसाई होत्या. RR पाटलांची कन्या सुद्धा माझ्या आंदोलनात, स्वर्गीय आबा RR पाटील यांची कन्या स्मिता पाटील सुद्धा माझ्या हाताला बलकटी देण्यासाठी आली होती. 2019 मध्ये आपण गुटखामुक्त करण्याचा संकल्प केला, बैठका घेतल्या, रेट टाकायला लावल्या आणि 15 कोटीचा गुटखा जप्त केला. ITIचं तुम्हाला माहिती आहे 110 कोटीचा निधी आपण मंजूर करून घेतला, पण तत्कालीन कौशल्य आणि पणन मंत्री निलंगेकर पाटील यांना प्रशांत ठाकूरांनी सांगून ते ITIचं काम होऊ दिलं नाही. वास्तविक ITIच्या इतिहासामध्ये त्यांचे जे जाधव नावाचे उपसंचालक होते मुंबईचे, त्यांना पनवेलला बोलवलं आणि आम्ही ज्या मीटिंगमध्ये बसलो होतो त्या मीटिंगमध्ये त्यांना 12.5 लाख रुपये ट्रान्सफर करून VJTIचं बिल्डिंग स्ट्रक्चर करायला लावलं. एवढं कोणी करत नाही, ते आम्ही केलं आणि धोकादायक ठरवून त्याच्यासाठी 110 कोटीचा प्रस्ताव मान्य केला. आता मुख्यमंत्र्यांनी आणि राज्यपालांनी त्या इमारतीचं उद्घाटन केलं, बांधकामाचा शुभारंभ, कोनशिला समारंभ, पण अद्याप एकही वीट रचली गेली नाही. माझी पत्रकारांना विनंती आहे की मग ह्या कामाबद्दल तुम्ही लिहा, तुम्ही टीका टिप्पणी त्यांच्यावर करू नका, पण तुमच्या बांधवांसाठी ITI का झाली नाही हे तुम्ही विचारू शकता.
पनवेलचं बस स्टँड का झालं नाही हे विचारा. एवढं तरी तुम्ही करावं जनतेसाठी. त्याच्यानंतर उरण नाक्यावरचं उड्डाणपूल आहे. हे उड्डाणपूल तुम्ही पाहताय की कनेक्टिव्हिटी सिडकोसोबत आम्ही बैठका घेतल्या. सोमा आणि त्यांच्या मला वाटते मॅडम होत्या. त्यांनी मला सांगितलं की हा रस्ता PWDचा आहे, आम्ही याच्यावर काही करू शकत नाही. पण अशोक चव्हाण साहेब PWDचे सार्वजनिक मंत्री असताना त्या रस्त्याचं संपूर्ण हस्तांतरीकरण हे सिडकोकडे केलं होतं. ती पत्र त्याच मीटिंगमध्ये मी सिडकोला सादर केली आणि 50 कोटीचं वडघर उड्डाणपूल कोळीवाड्याच्या मागचं हे मंजूर करून घेतलं आहे. पण प्रशांत ठाकूर त्याच्यानंतर अध्यक्ष झाले, त्यांनी ते काम होऊ दिलं नाही. अन्यथा पनवेलची कोंडी सुटली असती. त्याची खूप गरज आहे. महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागातील रस्त्यांना आम्ही काय केलं तर पनवेल ते शिवकरा रस्ता MSRDA कडे मीटिंग घेतली. आत्ता जे नगरविकास खात्याचे डॉक्टर KH गोविंदराज आहेत ते त्या MSRDचे डेप्युटी डायरेक्टर होते, त्यांच्याबरोबर बैठक घेतली आणि 19 कोटीचं ते जे टेंडर निघालं होतं, ॲक्च्युली ते 24 कोटीचं होतं, ते 19 कोटीचं काढून त्यांचे अधिकारी शिवकरला बोलावून टेंडर काढून ते काम पूर्णत्वास नेलं आणि त्या कामाच्या अनेक ठिकाणी आपण बातम्याही आलेल्या आहेत. पनवेल जुन्नर रिडगर परिसरात रस्ते डांबरीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेचा जी बंद केली होती, महाराष्ट्रावर सूड उघडण्यासाठी योजना बंद होती, ती योजना चालू करून आपण पनवेल जुन्नर रिडगरचे काही प्रमाणात रस्ते करून घेतले. मानगर मोसाळाचा परेश ठाकूरने नारळ फोडला आणि 3 वर्षे रस्ता झाला नाही. तिथल्या लोकांनी आपल्याला सांगितलं आपण 6 महिन्यात तो रस्ता करून दिला. कामोठे येथील रस्त्याची डागडुजी करण्यासाठी सीताराम रोकडे नावाचे अधिकारी होते सिडकोला, वसाहत अधिकारी, त्यांच्याकडनं 13 कोटीची कामं काढून ती आपण रस्ते डागडुजी केली. नवीन पनवेल येथील रस्त्याची डागडुजी सिडकोकडून करून घेतली. सेक्टर वाईज ती TIPNनी कामं घेतली होती. पथदिवे आणि डागडुजीची कामं मात्र आपण करून घेतली. त्याच्याबरोबर करंजाडेला सुद्धा 34 कोटीच्या गार्डन सँक्शन करून घेतल्या. गार्डनचा प्रस्ताव होता सिडकोचा, पण त्याला अंतिम मंजुरी नव्हती. आपण 34 कोटीची त्याला मंजुरी दिली आणि डांबरीकरणाचं कामही तिथं केलं. डागडुजी. लोकनेते दिबा पाटील यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि पनवेलमध्ये त्यांचं स्मारक व्हावं म्हणून आपण महापालिकेला पहिलं पत्र दिलं. पनवेल महापालिकेला दिलं, कविता चोतमल यांच्याकडं, नवी मुंबईत सोनवणे साहेब महापौर होते त्यांच्याकडे दिलं. शिवाय पनवेल आणि उरण तालुक्यातील 150 ग्रामपंचायतींचे ठराव घेऊन राज्य शासनाला पाठवलं. पण महाविकास युतीनं म्हणजे राज्यातील महायुतीनं दिबा पाटील साहेबांची पूर्णता त्यांची निराशा केली म्हणा किंवा दिबा पाटील साहेबांचा त्यांनी तिरस्कार केला. तो आमचे प्रयत्न चालू आहे. आठवडी बाजार जे खारघर कामोठे खांदा कॉलनी आहेत ते आणि फुटपाथ मोकळे करण्यासाठी आपण अनेकदा लढा दिला, अनेकदा ते आपल्या अंगावर आले. आपण शेकडो त्यातनं पण बऱ्याचदा अशी केलं. पण याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे की व्यापारी पुढे येत नाहीत. व्यापाऱ्यांना मग त्यांचा राजकीय पक्ष आडवा येतो कामं करायला. त्यांची इच्छा आहे की आठवडे बाजार बंद झाले पाहिजेत. पण आठवडे बाजार बंद केले का हे लगेच भाजपचा झेंडा हाती घेत आहेत. म्हणून मग थोडंसं आपल्यालाही दुर्लक्ष करावं लागतं. सैनिक हा प्राण आहे देशाचा. त्यांचं त्यांच्या कुटुंबासाठी रायगडमधल्या जवळपास 250 कुटुंबांचा सत्कार आपण विधान परिषदेच्या उपसभापती आणि आताच्या सभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबाचा सत्कार केला. कळंबुर्गी शहरातील सिडको कॉलनीला सुद्धा पुराचा फटका बसू नये म्हणून अनेक ठिकाणची डागडुजी रस्त्यांची आणि नाले साफसफाई करून आपण घेतले आणि इमारतींचा पुनर्विकास व्हावा म्हणून आपण त्यावेळचे गगराणी भूषण गगराणी जे आहेत त्यांना पण प्रस्ताव दिलेला आहे आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की हे करणं काळाची गरज आहे. सांस्कृतिक चळवळीबद्दल तर तुम्ही जाणता की कोणताही तिकीट न घेता आपण पनवेल, खारघर, कळंबुली, कामोठेमध्ये अनेक लोकांचे कार्यक्रम, अनेक महान
गायकांचे कार्यक्रम विनामूल्य दिलेत, नाट्यगृहात दिलेत आणि पनवेलचा महागणपती तर आहेच की जे एक सांस्कृतिक चळवळीची बाजू घट्ट करतोय. नैना प्रकल्पासाठी नैनाचे जे शेळके म्हणून आहेत, वामनराव शेळके, त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही आता नेतृत्व स्वीकारा आणि काही दिवसासाठी माझ्याकडे नेतृत्व दिलं आणि मी त्यांना ताबडतोब म्हटलं की आपल्याला उच्च न्यायालयात धाव घ्यायला पाहिजे. मग ते म्हटलं की गव्हाणकर साहेब दिलेले आहेत. मी म्हटलं गव्हाणकरांचं ते काम नाही आहे, कारण प्रत्येक पक्षाचे वकील ठरलेले आहेत. पक्षाच्या नेत्यांनी त्यांना पैसे द्यायचं, वकिलाला सांगितलं की कोर्ट घाल की वकील पुढे जातो, वकिलाला सांगितलं कोर्ट काढ की वकील त्या प्रस्तावातून बाहेर पडतो आणि नैनाचा तसाच चुराडा झाला. मग मी स्वतः राजसाहेबांना पत्र पाठवलं होतं. मग राजसाहेब ज्यावेळी राजसाहेब ठाकरे पनवेलला आले तुमच्या गार्डन हॉटेलला, तेव्हा त्यांनी वेळ दिली होती. नैनाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन राजसाहेबांच्या समोर त्यांना आम्ही पत्र दिलं आणि हे केलं. दरवर्षी 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचं आपण गुणगौरव समारंभ करतो. पनवेलच्या ग्रामीण भागाकरता तत्कालीन मंत्री पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे 100 कोटीचा निधीची मागणी केली होती. माझ्याबरोबर ग्रामीण भागातल्या अनेक पक्षाचे नेते होते, जिल्हा परिषद सदस्य होते, पंचायत समिती सदस्य होते, सामाजिक संस्थांचे सुद्धा सदस्य होते. उपजिल्हा रुग्णालय 2019ला घाईघाईत केलं आणि त्याची अवस्था काय होती तुम्हाला माहिती आहे. 19 डॉक्टरांची तिथं नियुक्ती होती, त्यातले 9 डॉक्टर 9-10 डॉक्टर काहीतरी होते, बाकीचे सगळे प्रतिनियुक्त पाठवले होते. तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की डॉक्टर प्रदीप व्यास हे सार्वजनिक आरोग्य खात्याचे प्रधान सचिव होते. मी डॉक्टर दवे साहेबांना घेऊन आम्ही त्यांच्या ऑफिसला गेलो आणि त्यांना GR दाखवला की साहेब तुम्ही प्रतिनियुक्तीवर कुठलाही अधिकारी कुठलाही डॉक्टर 6 महिन्यापेक्षा जास्त काळ ठेवू शकत नाही. तुम्ही अडीच वर्ष त्यांना प्रतिनियुक्त पाठवले कसे. तुम्ही जर ही 24 तासात प्रतिनियुक्तीचा आदेश रद्द करत नसाल तर तुमच्यावर मी न्यायालयात दावा दाखल करतो. आणि 24 तासात 11 डॉक्टरची प्रतिनियुक्ती व्यास साहेबांनी रद्द केली. याला डॉक्टर भक्तिकुमार दवे साक्षीदार आहेत आणि माझ्याकडं पत्र आहेत. आजही तुम्ही का त्याच्यामुळं कोविडमध्ये हे हॉस्पिटल टिकलं, नाही तर 9 डॉक्टरांमध्ये हॉस्पिटल टिकलं नसतं. हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. केंद्रीय हायस्कूल जे तुम्ही पाहिलं असाल की ONGCचं आहे, त्याच्यासाठी मी आणि तत्कालीन RD घरत यांनी आंदोलन केलं. हे सांगण्याचं कारण काय की त्यावेळी आमदारांनी भेट दिली नाही, बारनेने भेट दिलं, पण त्यावेळी मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी होत्या, त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला, त्यांनीही आम्हाला काही रिस्पॉन्स दिला नाही. पण आम्ही उपोषण करून तिथं स्थानिक लोकांना 1.5 किलोमीटरच्या आत नव्हे तर 14 किलोमीटरच्या आत लोकांना, त्यांचा नियम 1.5 किलोमीटरचा होता, आम्ही 14 किलोमीटरच्या आतच्या लोकांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आणि आम्ही तिथं यशस्वी झालो. गर्भवती महिलांसाठी कोविड काळात हॉस्पिटल बंद होतं. तिथले गवळी म्हणून डॉक्टर आहेत, उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालयाचे उपशल्य चिकित्सक, त्यांना सांगून नवीन पार्टिशन, नवीन कॉट, नवीन खुर्च्या, नवीन संसार, नवीन सगळं चालून आम्ही तिथं गर्भवती मातांसाठी हॉस्पिटल चालू केलं. आणि नाईक डॉक्टर असता नाईक डॉक्टरांची बदली खोपोलीतील रद्द करून पनवेलला आणल्या. त्याच्याशिवाय म्हात्रे नावाची प्राची म्हात्रे, मला वाटतं त्यांचं काहीतरी नाव असेल, त्यांना अपॉइंटमेंट केलं आणि कोविड काळात गर्भवती महिला माता हॉस्पिटल चालू केलं. अन्यथा पनवेलच्या नवजात बालकांवर फार मोठा आणि गर्भवती मातांवर संकट आलं असतं. अपघात रोखण्यासाठी अवजड वाहनांवर कारवाई करावी म्हणून बैठका घेतल्या RTOकडं, पोलिसांकडं. त्याच्यात माझे रिक्षावाले होते, रिक्षा मीटरप्रमाणे चालव म्हणून आंदोलन केलं. पण या सगळ्या संघटना ज्या होत्या, या सगळ्या संघटना प्रशांत ठाकूरांनी वंदे मातरमच्या संघटनेच्या झेंड्याखाली घेतल्या आणि कोणीही रिक्षा मीटरप्रमाणे चालवू नये. आणि याच्यामध्ये नागरिकांचा दोष आहे, कारण प्रवासी नाकारला तर त्यांना एक नंबर दिला होता की तुम्ही या नंबरवर तक्रार करा, पण फार लोकांनी रिस्पॉन्स दिला नाही. आमचा लढा चालू आहे, त्याच्यावर आम्ही पुन्हा काम करू. खांडा कॉलनीतल्या झोपडपट्ट्यांचा विषय तुम्हाला माहिती आहे.
राज्यात साहित्य संमेलनं होत आहेत, पण मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी म्हणा, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी म्हणा किंवा मराठी माणसासाठी म्हणा, आपण 2 साहित्य संमेलनं घेतली. सगळे वारकरी त्याच्यात सहभागी झाले होते. दिंडी काढली आणि खूप लोक आली. महिलांसाठी मेकअप स्पर्धा आपण घेतल्या होत्या. डॉक्टरांच्या भाचीनं त्याचं नेतृत्व केलं होतं. जवळजवळ 700 तरुणी सहभागी झाल्या होत्या. आणि शरीर सौष्ठव स्पर्धेत शेळके नावाच्या आदाईच्या माणसानं हे सगळं चालू केलं होतं आणि त्या स्पर्धेला हे आलं होतं, यश आलं. आता लता दीदींचं माझं नातं काय आहे माहिती आहे. त्यांनी याच्यात काय म्हटलंय, तीर्थरूप आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांनी काय म्हटलंय, पंडित हृदयनाथ मंगेशकरांची माझ्याविषयी धारणा काय, बाबासाहेब पुरंदरे काय म्हणाले, डॉक्टर प्रकाश आमटे यांनी काय प्रेम व्यक्त केलं, सिंधुताई सपकाळ ह्या काय म्हणतायत, डॉक्टर सबनीस, श्रीपाल सबनीस यांचं माझ्याबद्दल मत काय, पद्मजा पेनानीताईंचं मत काय, महेश कोठारे सिनेमातील यांना माझ्यावर सिनेमा काढावासा का वाटतो, आणि पानिपतकार विश्वास पाटील यांना मी कुठं सापडलो आणि त्यांचं काय मत आहे. ह्या सगळ्यांचं अनेक लोकांचं मत आहे. काही प्राधान्य देता आलं नाही, कारण लोकांनी किती वाचावं आणि तुम्ही किती छापावं हाही प्रश्न आहे. तर असा माझा शपथनामा मी आज जनतेला समर्पित करतोय. आणि नागरिकांनी, मतदारांनी 5 क्रमांकासमोरील माझ्या नावासमोरील सितार जी विना, या विना आणि सितारच्या चिन्हासमोरचं बटन दाबून मला मोठ्या फरकाने निवडून द्यायचं आहे. कारण जर तुम्ही मतदारांनी या निवडणुकीतील उमेदवारांच्या नावावर जर लक्ष टाकलं तर सामाजिक बांधिलकी जपणारा मी एक रथस्थ आहे हे मी सांगत नाही, तर अनेक पनवेलकर सांगतायत, तुम्हीही त्याचे साक्षीदार आहात. आणि म्हणून मला मतदान करावं एवढ्यासाठी जास्तीत जास्त तुम्ही पत्रकार आहात, कारण तुमच्यावर माझा अधिकार आहे. जेव्हा संयुक्त लढ्यामध्ये आचार्य यात्रे उतरले किंवा ब्रिटिशांविरोधात लोकमान्य टिळक विरोधात उभारले त्यावेळी कोणीच नव्हते, पण त्या दोघांची नावं झाली, अनेक पत्रकारांची नावं झाली, कारण त्यांनी तो लढा दिला होता. मी त्यांच्या इतका जरूर मोठा नाही आहे, पण त्यांचा DNA घेऊन, त्यांचा वारसा घेऊन मी पनवेलचा इतिहास पत्रकारच्या दृष्टीनेही चांगला लिहिला जाईल याची काळजी घेतो. आणि त्यासाठी मी ही निवडणूक लढवतोय. आणि 100% नव्हे तर 1000% माझा विजय होईल. कोणी कितीही थापा मारतोय, कोणी सोशल मीडियावर कितीही पसरवू दे, पण समाजातील सुप्त लाट या उमेदवारांची खात टाकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता तुम्ही विचारू शकताय. तिथं मी स्पष्टपणे लिहिलंय, वारसा विकासात्मक दृष्टिकोनाचा. हे 2 माझी दैवत आहेत, ज्या दोघांबरोबर मी ही काम केलंय. तुम्हाला प्रश्न विचारलात म्हणून सांगतो की बॅरिस्टर अंतुले साहेबांनी माझा एक अग्रलेख वाचला होता. अग्रलेखाचं नाव होतं की एकलेपणाचं दुःख. हा अग्रलेख होता सीमावादावर महाराष्ट्र आणि कर्नाटक. आणि मी त्याच्यामध्ये बॅरिस्टर अंतुले साहेब आणि यांची भेट झाली होती, बाळासाहेब ठाकरेंची. मी अग्रलेख लिहिला. तो अग्रलेख त्यांच्याकडं वाया कुठून गेला आणि संध्याकाळी 7 वाजता होते. आम्ही खरं तर दैनिक चालवताना माझी काय दमछाक झाली तुम्ही पाहिलं. आणि हे सगळं करत असताना बॅरिस्टर अंतुले साहेबांचा फोन आला. मी बॅरिस्टर अंतुले बोलतोय, कांतीलाल कडू का? मी खडबडलो, आपोआप खुर्चीतून उठलो. म्हटलं कोण बोलतोय? मी बॅरिस्टर यार अंतुले बोलतोय. कांतीलाल कडू बोलतायत का? म्हटलं सर जी. मला म्हणाले तुम्ही जो अग्रलेख लिहिला तो अग्रलेख उत्तम आहे. इतकाच नव्हे तर मी बाळासाहेबांचा अँबॅसेडर होतो आणि बाळासाहेब आणि प्रमोद दवलकर यांच्याबरोबर अख्खी मुंबई फिरलोय. पण तुम्ही जो अग्रलेख लिहिला तो अग्रलेख टाइम्स ऑफ इंडियाने सुद्धा लिहिला नाही. माझं उग्रलेख नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये हे अग्रलेख प्रकाशित केलं आहे आणि त्याच्या खाली हे 2 वाक्य लिहिलेले आहेत जे माझ्याबद्दल बॅरिस्टर अंतुले साहेबांनी. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. त्याच्यानंतर त्यांनी मला विचारलं तुम्ही एवढं का वगैरे. मग मी सांगितलं त्यांना, कारण मी 13 वर्षाचा असताना
बॅरिस्टर अंतुलेंचे पोस्टर लावायचं आणि एकच घर काँग्रेसचं. आता हे काँग्रेसवाले आहेत ना, यांच्याबद्दल काय बोलायचंच नाही. आम्ही जी काँग्रेसची कामं केली, 13 वर्षाचा एक पोरगा अख्ख्या गव्हाण भागात पोस्टर लावायचो, भिंतीला पोस्टर चिकटवायचे, पोलला पोस्टर चिकटवायचे. गम आपलंच, काँग्रेसवाले गपचूप आणून द्यायचे, कारण प्रचंड शेकापची दहशतवाद होता. आणि तेव्हापासून काम केलं आहे. पण आम्ही नाही सांगत की काँग्रेसवाले आम्ही आमच्याबरोबर आहेत. जे आहेत त्यांचं स्वागत, जे नाही आहेत त्यांचंही स्वागत. काम आम्ही केलं हे नीतीला मान्य आहे. मग काय झालं, बॅरिस्टर अंतुले साहेबांनी मला बोलावून घेतलं मूनलाईटवर. मग मी म्हटलं डॉक्टर साहेब चला. आम्ही दोघेही गेलो आणि बॅरिस्टर अंतुले साहेबांनी फोनचा रिसिव्हर उचलला. अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते. म्हणाले कांती तू मागं का राहिलास, तू राजकारणात पाहिजे, तुला कुठलं पद देऊ सांग, पक्षाचं पाहिजे, कमिटी पाहिजे, कुठलं पाहिजे सांग. साक्षी आहेत डॉक्टर, तुम्ही माझ्या मागूनही विचारा. मी म्हटलं साहेब मला काही नको, मला राजकारणात इंटरेस्ट नाही आणि तुम्ही आता मला पद दिलं तर रामशेठच्या पोटात दुखेल. डॉक्टर हे वाक्य बरोबर आहे. मला राजकारणात काहीच नको हो. एक घाणेरडे लोक आलेत म्हणून हा घाण साफ करायला, नाल्यातली घाण साफ करायला मी राजकारणात उतरलोय. मला काय ॲम्बिशन नाही आहे. मी आजही बाप होतो, कालही आहे, उद्याही राहणार आहे. आणि माझी चिंता करण्यासारखं काही नाही आहे. माझ्याकडनं गमावण्यासारखं काही नाही आहे आणि कमावण्यासारखंही काही नाही आहे. खूप मला भगवंताने दिले. तर ते बॅरिस्टर अंतुले साहेबांबरोबर खूप काम केलं आहे. लोकनेते दिबा पाटील हे ज्यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन होते आणि ASC कॉलेजची इमारत बांधायची होती, त्यावेळी 1996 मध्ये मी ASC कॉलेजचा जनरल सेक्रेटरी होतो. मग दिबा पाटील साहेबांनी मला जवळ घेतलं आणि मला म्हणाले तलोजा आणि रसायनीचे कारखाने बंद करण्याची जबाबदारी तुमची. मग साहेबांनी मला एक जीप दिली आणि माझा कॉलेजचा जो प्रतिनिधी मंडळ जे असतात त्या प्रतिनिधी मंडळाला मी घेतलं सोबत आणि सगळ्या कारखान्यात आम्ही नोटीस बजावली आणि कारखाना बंदची हाक दिली. त्यावेळी नवी मुंबईचे आयुक्त खंडेराव शिंदे होते. खंडेराव शिंदे साहेबांनी दिबा पाटील साहेब झाडाच्या खाली बसले होते कॉलेजच्या बाहेर आणि मी प्राचार्य आम्ही सगळे उभे होतो आणि खंडेराव शिंदेची अँबॅसिडर आली, ते उतरले. दिबा पाटील मला वाटते विधानसभेचे त्यावेळी सदस्य असावेत आणि जी कडक शालूट मारली, सुरेश पेंडसे पण असतील, नाही ते एकटे आले होते, पण ती कडक शालूट म्हणजे तो जो सन्मान आहे दिबा पाटलांना एका कमिशनरने दिलेला. कॉन्स्टेबल सुद्धा आताच्या आमदारांना शालूट मारत नाही हो. काय रुबाब. या दोन्ही म्हणजे दिबा पाटलांबरोबर अनेक कामं मी केलीत. म्हणजे त्यांच्या माझा वाद व्हायचे. एकदा तर तुम्हाला एक 2 मिनिटाचा किस्सा सांगतो. एका पत्रकारानं भांडणं लावून दिली की दिबा पाटील म्हणतायत, कांतीलाल कडू म्हणतायत दिबा पाटील गरीब कसे. आणि काय तुम्हाला सांगायचं, दिबा पाटलांनी मला बोलावलं, साहेबांनी मला ताण तासडलं आणि साहेबांचा एक माणूस होता शेजारी, तो रिव्हॉल्वर काढून साफ करत होता. इट्स फॅक्ट, तुम्ही लाईटली घेऊ नका माझी पत्रकारिता आणि मला तुम्ही नका मानवाच. कारण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जिवंतपणे किंमत देण्याची छाती कोणामध्ये नाही आहे. मेल्यानंतर सगळे वावा करतात. मी एकटाच दिबा पाटील साहेबांशी भांडण झालं, सगळं ऐकलं आणि जे दिबा पाटील साहेबांवर भडकलो, म्हटलं हे तुम्ही उद्या खरं खोटं करा, नाहीतर तुमची माझ्याशी गाठ आहे. आता हे सगळं भांडण झालं. इकडं दिबा पाटलांचे राईट हँड दशरथ शेठ ठाकूर रिव्हॉल्वर साफ करतायत आणि मी एकटा. विचार करा कांतीकडू काय काळजाचा बनलाय. झालं. मग दुसऱ्या दिवशी 2 पत्रकार मासे आले. मग तिथंच खरं खोटं झालं. मग म्हणाले ते तुम्ही नाही. मग ते दुसऱ्या पत्रकाराचं नाव घेतलं. वास्तविक तो किस्साच नव्हता, तो रचलेला किस्सा होता. रीना रामचंद्रन नावाच्या HOCच्या CMD होत्या आणि ते मस्त पत्रकार परिषद 2 महिन्यात 6 महिन्यात अरेंज करायच्या, जेवण मिळायचं आणि खूप छान होतं ते. त्यांचं आणण्याची सन्मान मिळायचं, पैसा हा विषय नव्हता. तर त्यावेळी असं घडलं म्हणून आपल्याकडल्या 2 पत्रकारांनी लावलं. तुम्हाला सांगतो दिबा पाटील साहेबांनी मोठ्या मनानं माझ्याकडनं माफी मागितली. मी त्यांना म्हटलं तुमचा आजपासून मी फॅन. तुम्ही माफी मागितलं म्हणून नव्हे, त्यांनी मला शब्द वापरला होता, तुमचे हात कुठपर्यंत पोचलेत त्याची जाणीव मला आहे. पण
तुमची हिंमत कशी झाली माझ्यावर बोलण्याची? माझा साखर कारखाना साताऱ्याला आहे म्हणताय, माझा बंगला मुंबईला आहे म्हणताय. जवळजवळ अर्धा एक तास झालं. दुसऱ्या दिवशी सगळं निवाळलं आणि नियमित दिबा पाटील साहेब मला फोन करायला लागले. मी त्यांच्याकडे जायला लागलो. मग त्यांचा ॲक्सिडेंट असेल, सगळं असेल. मी त्यांच्यावर जेव्हा त्यांच्या उर्मिलाताईंचं निधन झालं तेव्हा एका वादळाची सावली निमाली म्हणून अग्रलेख लिहिला आणि दिबा पाटील साहेब तो अग्रलेख वाचता वाचता अश्रू ढालत होते. मग दिबा पाटील साहेबांनी आगरी समाजाची जी इमारत आहे त्या इमारतीवर मला सदस्य म्हणून घेतला होता. मग दिबा पाटील साहेबांनी 12.5% जे शिष्टमंडळ दिल्लीला गेलं होतं शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, मला वाटते काय ते आता मला नाव आठवत नाही केंद्रीय उपष्ट मंत्र्यांचं, पण त्या शिष्टमंडळात कांतीलाल कडू होता. ही आपली ताकद आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही नेत्यांच्या बरोबर मी खूप काम केलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की यांचा जो वारसा आहे, यांचा जो DNA आहे समाजकारणाचा आहे, राजकारणाचा नाही. म्हणून त्यांचे मी फोटो घेतलेत. इतकंच त्यामागं माझी भावना आहे. बोला. कुणाल लोंढे बोला. काँग्रेस मी सोडलेली नाही. आजही मी काँग्रेस मलाच म्हणवतो, कारण मी वयाच्या 11व्या वर्षापासून काँग्रेसमध्ये आहे. मला 70 वर्ष काँग्रेसमध्ये झालेली आहे. काँग्रेस हा पक्ष नसून ती एक वैचारिक विचारधारा आहे, जीवन जगण्याची पद्धत आहे. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळावं, सगळ्यांना चांगल्या गोष्टी पाहायला मिळाव्यात, सगळ्या गोष्टी त्यांनी चांगल्या पाहाव्यात, ही आपली वैदिक म्हणजे हजारो वर्षापूर्वीची परंपरा आहे. आणि ती परंपरा काँग्रेस जपण्याचा आटोकाट प्रयत्न प्रामाणिकपणे सातत्याने करत असते. मी काँग्रेसची सगळी स्थित्यंतरं म्हणजे बैलजोडी बसून गाय वासरू ते हाताचा पंजा ही सगळी स्थित्यंतरं मी बघितलेली आहे. त्यामुळे मी काँग्रेसवाला आहे की नाही हे सांगण्याची किंवा मला शिफारसपत्र देण्याची कोणाची गरजच नाही. मी आज काँग्रेसवालाच आहे पूर्वीपासूनचा. मी एवढ्यासाठी याच्याबरोबर आहे की बोले तैसा चाले. तो जे बोलतो ते करतो आणि जे करतो तेच बोलतो. आणि अशा माणसांच्या बरोबर त्यांच्या शब्दामध्ये ॲटोमॅटिकली मंत्रसामर्थ्य निर्माण होतं. ते मंत्रसामर्थ्य आज अनेक अंशी कांतीलाल कडूमध्ये आहे आणि म्हणून मी कांतीलाल कडूचा पूर्वीपासून फॅन आहे, आजचा नाही. धन्यवाद. कुणालजी थोडंसं एक सेकंद तुमचं घेतो. काय झालं होतं, अचानक आम्ही यांच्या घरी बसलो होतो 4-5 काँग्रेसवाले आणि त्यांनी 1-2 पत्रकार बोलावले होते एक 5-7 वर्षापूर्वी. आणि त्यांच्या डोक्यात म्हणजे काय डोक्यात संकल्पना आली मला माहीत नाही, पण ते म्हणाले आता काँग्रेस वैष्णवजन काँग्रेस काढण्याची गरज आहे, तरच काँग्रेसवाले सुधारतील, नाहीतर हे काँग्रेसवाले प्रत्येक वेळी कोणाची ना कोणाची पालखी. हा एवढंच एक डोक्यात होता की हे म्हणालेत ना पार्टी काढा, चला काढूया. आणि दुसरं असं काँग्रेसमधून जे बाहेर गेलेत कोण, तर ज्यांच्यामध्ये धाडस आहे, ज्यांच्यामध्ये नवनिर्माण करण्याची शक्ती आहे त्यांनी पक्ष काढलेत. बॅरिस्टर अंतुले साहेबांनी पक्ष काढला होता, तराजू निशाणी होती. शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काढली, तुमच्या ममता बॅनर्जींनी काढली. अशा अनेक काँग्रेसची जेव्हा शक्ल पडली आणि त्यातनं ताकदवान माणूस बाहेर पडला त्यांनी पक्ष काढला आहे. मी तितका मोठा नाही आहे, पण माझ्या हातून एक पक्ष रजिस्टर्ड झाला. ही रायगडवासियांना, पनवेलवासियांना आणि पुढं महाराष्ट्रवासियांना अभिमानाची गोष्ट आहे. सुनील पाटील म्हणताय की काँग्रेस सोडलं नाही, काँग्रेसमध्ये आता 2 गट झाले, ते मान्य आहे का? एका गटाने म्हणजे शेट्टी एका गटाने भिन्ना म्हणजे बाळाराम पाटलांना पाठिंबा दिलेला आहे आणि आपण कडू साहेबांच्या सोबत आहात. म्हणजे काँग्रेसमध्ये 2 गट आहेत का? मला त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही. काँग्रेस हा फार मोठा पक्ष आहे, त्याच्यामध्ये अनेक गट आहेत. काँग्रेस हा सागरासारखा पक्ष आहे. वरती दिसणाऱ्या लाटांपेक्षा काँग्रेसमध्ये इंटरकरंट ज्याला आपण म्हणतो ते अंतप्रवाह चिकार आहे. आणि मी आजही म्हणतो की काँग्रेसच्या प्रदेश शाखा ज्या आहेत, प्रदेश काँग्रेस आहे,
यांचं ज्युरिस्डिक्शन नक्की व्हावं आणि काँग्रेसचा पुन्हा, कारण काँग्रेस आमची ऑल इंडिया काँग्रेस कमिटी 3 स्तरावर काम करते. त्या 3 स्तरामध्ये जसं प्रादेशिक काँग्रेसने सुद्धा खालच्या 3 स्तरांवर लक्ष दिलं पाहिजे. आज हे सगळे जे घडत आहे ना, हे का घडत आहे याचा जर तुम्ही विचार बारकाईने केलात तर प्रदेश काँग्रेसने स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष केलेलं आहे, म्हणून हे घडत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, आजही वाटतं की काँग्रेसचं प्रादेशिक शाखांचं, ज्याला आपण स्ट्रक्चरल ऑडिट म्हणतो, ते स्ट्रक्चरल ऑडिट पुन्हा करून काही सुधारणा करणं हेही गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या गटागटांवर बोलणार नाही. प्रत्येक पक्षामध्ये गटतट आहे, त्यामुळे गटतट हा एकदम कॉमन विषय झालेला आहे. भाजपात 3 गट आहेत, तुम्हाला माहिती असतील. शेकापत किती आहेत? आता हे तर विवेक पाटलांचे राईट हँड आहेत. म्हणजे कर्नाला बँकेचा पहिला झटका यांना बसला. तुमच्याकडे विवेक पाटलांचे पैसे आहेत म्हणून पहिली इन्क्वायरी यांची झाली, पण त्यांनी सांगितलं की बाबा माझा काही विषय नाही आहे. तेही सामोरे गेलेत. प्रत्येक पक्षात गटतट आहेत आणि व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहेत. पण तुम्हाला एक सांगतो, तुम्ही विषय काढलात म्हणून महाविकास आघाडी नाही. महाविकास आघाडीची जर सर्वानुमते चिन्ह असतं, सर्वानुमत्या, तर ती महाविकास आघाडीचं ठरलं असतं. शिट्टी हे महाविकास आघाडीचं चिन्ह नाही आहे. मशाल हे शिवसेनेचं चिन्ह आहे, महाविकास आघाडीचं मिळून नाही आहे. जेव्हा ते एकत्र येतील आणि सभा घेतील तेव्हा ते आदेश देतील, तेव्हा त्यातले कळेल. आज त्यांच्यावर बोलण्याची गरज नाही आहे. आणि भाजपचं तुम्हाला माहिती आहे, संघाचे कार्यकर्ते यांच्याबरोबर दिसतात का प्रचाराला? भाजपचे तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, अनेक भाजपच्या अनेक लोक आहेत जुनी, ती कुठं प्रचारात आहेत? प्रचारात गायराम आहेत. आणि माझ्याबरोबर डॉक्टर दवेत आहेत, पण पनवेलची 80% काँग्रेस माझ्याबरोबर आहे, हे तुम्हाला आज सांगतोय. डॉक्टर सेलचे उपाध्यक्ष प्रदेश शेख हे माझे, अमित दवे हे माझे मुख्य प्रचारक आहेत अधिकृत. तुम्ही जर इथं वाचलं, निवडणूक प्रतिनिधी. आणि हे पैसे देऊन खरेदी केलेले नाही, ते स्वेच्छेने आले. त्यांनी काँग्रेसमध्ये काम करावा. काँग्रेस मरणार नाही. काँग्रेस हा पक्ष आहे, विचारसरणी आहे. आणि काँग्रेसला वाटलं, त्यांनी केलं. आम्हाला वाटलं की आता काँग्रेसच्या समांतर पक्ष काढला पाहिजे. कार्यकर्त्यांची घुसमट होतो आहे. कोणीतरी स्वतःच्या फायद्यासाठी एखाद्या उमेदवाराबरोबर सकाळ संध्याकाळ रात्रीपर्यंत झोकून देतो. लोक किती बरोबर आहेत माहीत नाही, पण आपलं चाललंय. त्यांना शुभेच्छा आहेत. काँग्रेस त्यांची नव्हती. काँग्रेसमध्ये दुर्दैवानं राष्ट्रवादीत जाणं, राष्ट्रवादी रिटर्न, म्हणजे मी सुद्धा राष्ट्रवादीला मला सांगितल्यावर मी उमेदवारी मागितली आघाडीतर्फे. मी राष्ट्रवादीचा सदस्य झालेलो नाही आहे. मी तुम्हाला सांगितलं की मला शरद पवार साहेबांचं आता पत्र आलं आहे, शुभेच्छा मला दिल्या आहेत. पण तुम्हाला सांगतो की काँग्रेस जी आहे, मूळ काँग्रेस ही विचारानं माझ्याबरोबर आहे. आणि त्यांनीही ठरवलं आहे की निशाणी ही सितारच आहे. शेका पक्षाच्या 60,000 लोकांना पैसे मिळून आम्ही दिलेत. हो, त्यांना पक्ष टिकवायचा आहे, टिकलाच पाहिजे. शेका पक्ष कार्यकर्ते प्रामाणिक आहेत, ते मतदान आपल्याला करणार आहेत. संघाची लोक, राष्ट्रीय सेवक संघाचे लोक आपल्यासोबत आहेत. भाजपचे लोक आहेत. तुम्ही जर बघितलं असाल तर माझ्या मिरवणुकीत तुम्ही व्हिडिओ पहा, ते वात्रट पोरं जी होती ते झेंडा वगैरे फिरवत होते दाखवण्यासाठी. तो भाग सोडा राजकीय, पण माझी मिरवणूक निघाली तेव्हा भाजपचे अनेक लोक मला हात मिळवत होते. त्या सगळ्यांचे मी आभार मानले, कारण मनाचा मोठेपणा असला पाहिजे. का त्यांना रामशेठने अडवलं नाही? जसं पत्रकारांना सांगतात कांतीची बातमी टाकू नकोस, भाजपच्या लोकांना का नाही ते अडवलं? प्रश्न आहे ना. तर सगळ्या पक्षाचे लोक आहेत. मुळात ही निवडणूक आहे ना, यंदाची निवडणूक ही मतदारांची आहे आणि मतदार निर्णय घेतील. आता तुम्ही म्हणाल की मतदार काय, तर तुम्हाला माहिती आहे काय चाललंय. सोसायट्या काबीज केल्यात आणि पूर्वी 10 सोसायट्यांना एक प्रतिनिधी द्यायचा, आता 1 सोसायटी 1 प्रतिनिधी. आता त्याच्यावर उद्या माझं मुख्य निवडणूक आयोगाला पत्र जाईल. आज पत्र लिहिलं आहे की हे जे खरेदी केंद्र सुरू केलेत, हे खरेदी केंद्र जर, आणि तुम्हाला सांगतो जबाबदारीने सांगतो, प्रशांत ठाकूरांनी जर पैसे मतदानाला दिले नाही तर प्रशांत ठाकूरांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय पनवेलमध्ये राहणार नाही.
बाळाराम पाटील इतर उमेदवारांबद्दल मी आज बोलत नाही, पण प्रशांत ठाकूरांनी 15 वर्षात लोकांना जे छळलं आहे आणि स्वतःची प्रॉपर्टी कमावली, स्वतः सगळं केलं आहे, त्यांनी पैसे न वाटता निवडणूक लढवावी. आपलं चॅलेंज आहे. 1 रुपया त्यांनी न खर्च करता आपण निवडणुकीतून माघार घेऊ. पण निवडणूक पैसे न देता जर लढली तर तुम्ही लिहून ठेवा, डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय प्रशांत ठाकूरचा राहणार नाही. बोला. पनवेलच्या समस्या संघर्ष हा संपुष्टात येण्यासाठी सितार विना हा 15 दिवसाचा कालावधी जवळजवळ राहिलेला आहे आणि हा आपल्या कार्यकर्त्यांची मूठ बांधणी करून जनतेपर्यंत सितार आणि विना कसा पोहोचेल आणि एक संगीतमय आणि पनवेल असं समस्यामुक्त बनण्यासाठी कशी वाटतं? नाही, आमचे ना 2 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. तुम्ही पाहिलं की पनवेलला मेळावे पहिले आम्ही घेतले आणि जबरदस्त मेळावे घेतले. आता ह्या आम्ही जरा वेगळ्या पद्धतीनं प्रचार राबवतोय. त्याच्यामुळं मी तुम्हाला शांत बसलेला दिसेन, पण माझे कार्यकर्ते जे आहेत, मला ज्यांनी पाठिंबा दिला आहे ती लोक आहेत, ती त्यांची माउथ टू माउथ पब्लिश करतायत. एक कार्यकर्ता दररोज 100 लोकांना सांगतोय. असे 1000-2000 कार्यकर्ते दररोजचं काम चालू आहे. आमच्या दादाला मत द्या, आमच्या भावाला मत द्या. आणि उद्यापासून प्रत्यक्षात हा शपथनामा घरोघरी जाईल. कार्यकर्ते आता उद्या माझ्या पक्षाचा झेंडा येईल, उद्या पक्षाच्या टोप्या येतील, जी काय मफलर आहे ते येईल, निशाण येईल, सगळं करू आणि सगळं घामाच्या पैशाने करू. कुठलाही डोनर नाही, पक्षनिधी नाही. जेवढी आपली ताकद आहे तेवढंच करणार आणि कायद्याच्या आधीत राहून खर्च करून सगळ्यांना खुश करण्याचा आपण प्रयत्न करू. खुश म्हणजे आपल्या कामानं. आपलं काम आहे. आमदारांचं काय काम आहे? याच्या दारापासून त्याच्या दारापर्यंत फेवर ब्लॉक बसवले. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला सांगतो, तुम्ही केशव स्मृती जवळ जा. केशव स्मृती म्हणजे 2 बिल्डिंग मधला जो रस्ता आहे, तो एक नगरपालिकेचा रस्ता आहे 50 फुटाचा. त्याच्यावर त्यांनी कॉन्क्रिटीकरण पण नाही, ज्याला आपण साधं काम म्हणतो ते केलंय आणि बाहेर मोठी बँक ऑफ इंडियाच्या समोर पाठी लावली, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आमदार निधीतून काम. काय मर्दांगी आहे! लाज नाही वाटत का हो यांना? यांच्या कार्यकर्त्यांना लाज नाही वाटत? आज काय चाललंय पनवेलमध्ये? मामा भाई काय टक्केवारी घेतात माहित नाही तुम्हाला? तुमच्या कानावर नाही आहेत. वाल्याच्या पापाला कोणी वाटेकरी होऊ नका. बाकी त्यांचं काय करायचं ते करू दे, कारण तुम्हाला काय मिळणार नाही. ठीक आहे, तुमची माझी अशीच पाठ ठोकतायचे. 1 कोटी रुपये तुला निधी मिळेल, 1 कोटीच्या जाहिराती मिळतील. मला माझ्या पदरात काय पडलं ते मला माहिती आहे. माझी अपेक्षा नव्हती. मी वाट बघतोय की ते माझ्यावर कधी बोलतायत. आज 2014ला मी सोडलंय. 14 ते 24 10 वर्ष झाले माझ्यावर 1ही रुपयाचा आरोप केला नाही. आणि आता केलं तर अंगाला कातडी ठेवणार नाही. हे लक्षात ठेवा. हे का घडलं मला अनेक लोक सांगायची. माझ्याकडे घनश्याम मानकामे होते, प्रशांत ठाकूर नगराध्यक्ष होते. प्रशांत ठाकूर मला आले, त्यांना पेपर चालू करायचा होता. मला म्हणाले तुम्ही कसं काय मॅनेज करता? म्हटलं लोक म्हणतात कांतीलाल कडूला पैसे रामशेठ देत आहेत. प्रशांत ठाकूर म्हणाले नाही, ही फक्त अफवा आहे. घनश्याम मानकामे साक्षीला आहेत. मला विवेक पाटलांनी फोन केला 2008 साली, माझं जे दैनिकाचं प्रकाशन झालं. मला म्हटलं एवढा खर्च कसा केला शेटने दिला? म्हटलं तुम्हाला ना मी शिवी घातली. मी विचारलं होतं रामशेठना त्यावेळेला. हां, आणि डॉक्टर दवे आणि बबनदादांनी विचारलं होतं. त्यांनी सुद्धा जाहीरपणे सांगितलं होतं दिवाळी अंकाच्या प्रकाशनाला इतर पत्रकारांना जाहिराती देतोय तेवढ्याच कांतीला देतोय, कांतीला एक्स्ट्रा पैसा देत नाही. माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहे, मी जपून ठेवली मल्हारची. अनेक गोष्टी आहेत, काढायला गेलं तर खूप होईल. मी त्यांना काय दिलं, त्यांनी मला काय दिलं. मला व्यक्तिगत जायचं नाही, मी व्यक्तिगत जाणार आहे समाजाच्या भल्यासाठी. खूप मोठं माझ्याकडं रहस्य आहे आणि ते रहस्य मला आता बाहेर काढावं लागेल, नाहीतर पनवेल वाचणार नाही. मला पनवेल वाचवायचे आहे. माझं बाकी काही हेतू नाही आहे. माझा पक्ष झाला आहे. मी आज आमदार होईन, उद्या आमदार होईन, नगरपालिका लढवेन, सगळं करेन. मी काय आता गप्प बसत नाही. आणि मी ताकदवान आहे. मी काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात गेलो नाही, उड्या मारल्या नाही त्यांच्यासारख्या.
बाळाराम पाटलासारखा मी आज शेका राष्ट्रवादी, उद्या मशाल, परवा सपा नाही. मी सगळ्यांना भेटलो, सगळ्यांना वस्तुस्थिती सांगितली, जाणीव करून देणं माझं काम होतं. पण मी पक्षांतर केलं नाही, कारण मी निष्ठावंत आहे, स्वाभिमानी आहे. आणि म्हणून तुम्ही सुद्धा मला साथ द्या. तुम्हालाही माझ्या कामाची पद्धत माहिती आहे. मी असं म्हणणार नाही, पण तुम्हाला जेवढं जमेल तेवढं करा. तुम्ही मला काहीही मदत केली नाही, माझी बातमीही छापली नाहीत, माझा तुमच्यावर काही रागरूप नाही. अनेक जण माझे सोबत आहेत, अनेक पत्रकारांना मी मदत केली, कळलं का. पण लोकांना काय सांगायचं, अडचण आली की कांती कडू. पण मी तो रागरूप डोक्यात ठेवत नाही. मला एक माहिती आहे, प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे, माझा मार्ग वेगळा आहे. मी एका वेगळ्या विषयात चाललो आहे. आणि आज ना उद्या माझं वय अवघं 52 आहे. आताचे नेते जे आहेत ते 70 क्रॉस झालेली आहे. आता त्यांच्याकडनं फार सुधारणाच्या अपेक्षा नाही आहे. आता अपेक्षा माझ्यासारख्या, आणि मी अजूनही स्वच्छ चारित्र्याचा आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात तिन्ही उमेदवार अत्यंत भ्रष्ट आहेत, अत्यंत भ्रष्ट. लिहून ठेवा, या तिघांच्याही भ्रष्टाचाराचे पुरावे मी लवकर देतोय. आणि मी तुमच्याकडनं अपेक्षा नाही करणार, तुम्ही निश्चिंत राहा. माझे व्हिडिओ काढतो आणि कोणी कसे पैसे खालेत त्याचे पुरावे निश्चित देतो. त्याच्यामुळं बघूया आपल्याला काय करायचं आहे. आपल्याला ही लढाई जिंकायची आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि जेवढं होईल तेवढं मदत करा. नाही केलं तरी तुम्ही पत्रकार आहात, तुमची माझी मैत्री कायम राहील. कितीही रागावलो, कितीही प्रेम केलं तरी तुमचा जसा चेंडू येतो तशी माझी बॅट असते. तुम्ही ज्या पद्धतीत तुम्हाला वाटलं की कसं आपण कांतीकडूला गंडवलं, कांतीकडू दुप्पट गंडवतो, एवढंच लक्षात ठेवा. मी कोणाशी राग नाही माझा, मी कधीच कोणाला म्हटलं. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे, कांतीकडूला कळत नाही. अरे राजांनो, 30 वर्ष पत्रकारितेत झाली रे माझी. मी पण ऊन पावसाळे बघितले, कोण कशी बातमी लिहितो काय सगळं आहे, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला कोणालाच काय बोलायचं नाही. तुम्ही सगळे सुज्ञात, तुम्हाला माझा बोलण्यातला मर्मही कळला आहे आणि तो योग्य वेळी मी तुम्हाला सांगितलं आहे. पुढचं एक मात्र तुम्हाला सांगतो, तुम्ही माझी बातमी टाका नका टाकू. झोपडपट्टीवासियांचे 1000 घरं बाळाजी शिंपणीमध्ये होती. झोपडपट्टीची घरं प्रशांत ठाकूरनी तिथं देऊ दिली नाहीत. कारण त्याचा तुम्ही शोधा. पण ज्या दिवशी मी आमदार होईल त्या दिवशी मला शिव्या देणाऱ्या प्रत्येक पत्रकारासाठी घर देणारच. त्याचं कारण मला तुम्हाला लाजवायचे. तुम्ही जे काही वागलात, चुकीचं वागला असेल बरोबर मला माहीत नाही, पण तुम्हाला मी घर देणार. आणि तुमच्यासाठी 24 तास फोन बंद करून टाक, कधी येईल. तुम्हाला माहीत नसेल तर एक किस्सा सांगतो. वसंत वाघाने एक गुन्हा दाखल करायला सांगितलं होतं एका पत्रकारावर. संजय कदमला आठवण असेल. सगळ्यांची बैठक झाली आणि रामराव अधिकांशी कोण बोलायचं. मग नंतर त्याचं असं ठरलं की रामशेठच्या बंगल्यावर बैठक घेतली. मग मुख्यमंत्र्यांना भेटू म्हणून यशवंत देशमुखांनी सांगितलं, पण पुढं कोणी जात नाही. भरत कुरगोडेंनी सांगितलं एकच वाघ आहे पनवेलमध्ये, आणि मला बोलावलं. सगळे पत्रकार विरोधात होते. मी सगळ्यांना घेतलं. रामराव वाघांना फोन केला. रामराव वाघ म्हणाले मी मंत्रालयात चाललो आहे. म्हटलं तुमचा बाप येतोय, तिथं थांबा. या भाषेत दम मारलं. रामराव वाघना सांगितलं की माझ्या पत्रकारांनी गुन्हा केलेला नाही, आपापसातील वाद आहे, गुन्हा दाखल करायचा नाही, गाठ माझ्याशी आहे. एवढं नाही कोणी केलं आत्तापर्यंत, कुठल्याच नेत्यांनी केलं नाही. म्हणून मी पत्रकारांना प्रेमात बोलतो आहे की तुम्हाला खड्ड्यात पडेपर्यंत, कारण तुमची गरज आहे. खड्ड्यात पडल्यावर तुम्हाला कोणी हात देणार नाही, पण हा कांतीकडू तुमचा भाऊ आहे, खड्ड्यात पडू देणार नाही, कधीच नाही. किती वाईट वागा माझ्याशी, मी तुमच्यासाठी कायम आहे, कायम राहणार आहे. ओके.